लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं। खूप काळासाठी सरकार राहिल्यास अहंकारी होऊन जातं। 2029 ला पॉलिटिकल स्टँड घेणार TV9 मराठीच्या मुलाखतीत अभिजित दिपकेंकडून भूमिका स्पष्ट। संसदेच्या सभागृहातही शिवीगाळ केली जाते, मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल नाही। मग विद्यार्थ्यांवरच का? TV9 मराठीच्या मुलाखतीतून अभिजित दिपकेंचा सवाल। विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा। कॉकरोच जनता पार्टीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू। गैरवापर असल्यास कारवाई होणार। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा। CJPला विदेशी फंडिंग होत असेल तर ते गृहमंत्र्यांचं अपयश, दिपकेंचा पलटवार। दुसऱ्यांनाही आई आहे हे पंतप्रधान मोदींनी समजून घ्यावं। भाजपच्या ट्रोलर्सना आवरावं। विद्यार्थ्यांनी शिवीगाळ केल्यामुळे मोदींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर राज ठाकरेंचं उत्तर। लाठीचार्जबाबत माफी कधी मागणार? राज ठाकरेंचा सवाल। मोदी शहा स्वतःच्या सरकारच्या असंतोषाचे जनक। तरुणांमध्ये ट्रोलिंगची सुरुवात नमो रुग्णालयांकडूनच झाली। माफ करण्याऐवजी मोदींनीच माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा पलटवार। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी। मंदिराच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं तक्रारीचं पत्र दाखवत राज ठाकरेंचा आरोप। पत्रामध्ये अर्ध सत्य। राज ठाकरेंच्या घरी जाऊन गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू, सदा सरवणकरांची प्रतिक्रिया। सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्यालाच देईल, नाहीतर चिन्ह गोठवेल। 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा। SIR वर लक्ष ठेवा। शिवसेना भवनातील बैठकीत उद्धव ठाकरेंच्या सूचना। सांगलीतील 4 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा। आरोपी पांडुरंगने चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्येनंतर मृतदेह पोत्यात लपवल्याची घटना। 1.5 वर्षानंतर चिमुकलीला न्याय। राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार। अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी। गोव्यासह कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। अँटिलियाजवळ स्फोटक आढळल्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अपडेट। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मावर आरोप निश्चित। 5 वर्षांनंतर खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा। कॉमनवेल्थ गेम्समधील गुणतालिकेत 37 पदकांसह भारत 4थ्या स्थानी। भारताच्या खात्यात 13 सुवर्ण, 16 रौप्य, 8 कांस्य पदक। भारतानं पहिल्यांदाच बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण पदकांवर नाव कोरलंय।